सभापती महोदय, देतो ना, शेवट ठेवताना मंदिरातली आपली दान सूचना पेटी मान्य. फुटली सभापती महोदय, तुम्हाला शेवटच्या अगोदर. आणि इकडे टीएटीचा पेपर फुटला. हो, खर तर दादा भाऊ, जेव्हा मंदिरातली दान पेटी फुटतं तेव्हा भावनेचा खून होतं, पण जेव्हा पेपर फुटतं तेव्हा कष्टकऱ्यांच्या स्वप्नाचा खून होतं. तुम्हाला आम्हाला माहित आहे का, तुम्ही आम्ही सगळे बऱ्यापैकी असणारे लोक इथे उपस्थित आहे, ज्यांच्या खिशात किमान पैसा अजून 10 वर्ष जगण्या एवढा आहे, त्या लोकांना याचं काही फार महत्व वाटतं असं मला वाटत नाही. सभापती महोदय, तुम्ही सांगा, एखादा पेपर जेव्हा फुटतं तेव्हा गरीबाच्या पोराचं मरण कसं होतं? 5 ते 10 लाख विद्यार्थीचा अभ्यास करत असतं, रक्ताचं पाणी करत असतं सभापती महोदय. आणि अशा वेळेस जेव्हा पेपर फुटता असा येतं त्यावेळेस आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. दादा भाऊ, आपण खऱ्या अर्थानं यावर लक्ष घालणं गरजेचं आहे. प्रस्ताव सन्मान्य वाचलाय ना? प्रस्तावावरच आहे. परीक्षा ऑनलाईन जे करप्शन हे आहे, घोटाळा 260 मध्ये तेच इथं आपण बोलतोय. मी त्याच विषयावर बोलतोय. सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना पेपर फुटीचा कायदा आणला, आणि मग पेपर फुटीच्या कायद्यामध्ये त्यांनी घेतलेला सहभाग फार महत्वाचा आहे. पण हे सगळं असताना जर आज आकडेवारी जर पाहिली सभापती महोदय, 2002 ते 2025 या कालावधीत 45 वेळा पेपर फुटले. 45 वेळा. किमान आपण 1658 लोकांना अटक केली. 925 जणांविरुद्ध आरोप दाखल झाले, आणि 18 लोकांवर फक्त त्यांच्यावर दोषारोप म्हणजे त्यांच्या सजा सुनावल्या गेली. एवढा कमी आकडा आहे. आणि आत्महत्या किती झाल्या? 2012 ते 2022 काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, सरकार कोणाचं जरी राहिलं ते सामान्य माणसाचं किती आहे, त्या सामान्य माणसासाठी किती उभं राहतं हे फार महत्वाचं आहे. भारतामध्ये, मी भारताचा आकडा सांगतोय, 2012-22 मध्ये 1 लाख विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या भारतासाठी शोभेचा विषय नाही आहे, हा गर्वाचा विषय नाही आहे. तुमच्या आमचे पोरं तिकडे परीक्षा देत नाही म्हणून ते पेपर रोज फुटले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर लोक घरात येऊन मारल्याशिवाय राहणार नाही, अशी अवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये 2012-2022 मध्ये 415 लोकांनी, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आणि मग असं सगळं असताना आपण जर पाहतोय का याच्यामध्ये जर सुधारणाच येत नसेल, एक मात्र तिकडे शेतीमालाला भाव भेटत नाही, आणि गरीब शेतकऱ्याच्या मजुराचं पोरग जेव्हा पेपरले जातं तेव्हा त्याच्यात पेपर फुटल्या जातं, तर त्याचं अंतर्मन काय बोलत असेल हे खरं तर आपण सगळ्यांनी तपासणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने त्याच्या भावना होत असेल. पैसे देऊनच जर आम्ही परीक्षेत पास होत असेल, ठराविक वर्गाचेच लोक तिथं अधिकारी, पैसा ज्याच्याजवळ आहे तोच तिथं आम्ही पाहतो नोकरीवर लागत असेल, तर मग तुमच्या आमच्या सरकारकडून अपेक्षा तरी काय करतंय सरकारची यंत्रणा? एवढं सगळं असताना सुद्धा आपण पाहतोय सभापती महोदय, हे पेपर फुटायचं कारण काय हो? कोण माती खातं इथे? म्हणजे इथे अशा प्रकारची हिंमत होते कशी? सभापती महोदय, आपण टीसीएसचा विचार करतोय. टीसीएस वाल्यांनी काय केलं? जे टाटाची कंपनी आहे ते इथं आम्ही पाहतोय महारतेचा गुणगाव सुरू आहे, पण त्याच्या माध्यमातूनही अंदरून आपले लोक कसे घालायचे असाही प्रकार काही सरकारमध्ये चालू असतं, ते थांबले पाहिजे. टीसीएसचा आम्ही पाहतोय, टीसीएस राजस्थानमध्ये जेल वॉर्डनचा पेपर घेतला, तो फुटला, तिथं मॅनेजरला अटक झाली. 2018 मध्ये ग्रामशोक आम्ही पाहतोय भरती उत्तर प्रदेशमध्ये झाली, 173 लोकांना अटक झाली. 223 मध्ये टीसीएस अंतर्गत नोकरीसाठी म्हणजे त्या कंपनीच्या अंतर्गत जेव्हा परीक्षा झाली त्याच्यात सुद्धा टीसीएस कंपनीचा घोर झाला, आणि तिथं सुद्धा काही लोकांना अटक झाली. म्हणजे या टीसीएसचे महाराष्ट्रामध्ये 2च सेंटर आहे, आणि ऑनलाईन करत असताना त्याचे दुष्परिणाम आपण जर पाहिले, तुम्ही सांगा दादा भाऊ, तुमचं शिक्षण मंत्रालय 10वीच्या परीक्षा घेतात, 12वीच्या परीक्षा घेतात, किमान 16 लाख विद्यार्थी दरवर्षी आपण ऑफलाईन पेपर घेतोय. काही गडबड आहे?
12वी काही गडबड आहे? ऑनलाईनचा आग्रह का? सेंटर वाईज हॅक केलं जातं, सॉफ्टवेअर वापरलं जातं आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्याचा सत्यानाश करण्याचं काम करताय. किमान एक तरी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर हात वरते करा, मिलिटरीवाल्याला बसवा, एखादा ब्रिगेडियर आणा. आजही मिलिटरीच्या एकही परीक्षा फुटल्या नाही. हे विद्यार्थ्याचा, हा सरकारचा विषय नाही आहे, हा गुणगौर करण्याचा विषय नाही आहे. मी सरकारमध्ये आहे म्हणून मग चलता है जला है तो भी बोलना है कि नहीं बहुत थंडा है. इकडे आग लागली आहे आणि सरकारमध्ये आहे म्हणून आम्ही म्हणायचं थंड आहे, फार चांगली अवस्था आहे. विरोधकांनी पण तसंच बोलायचं आणि आम्ही पण तसंच बोलायचं, तर हे काही या सभागृहातून त्या अपेक्षा नाही आहे. कदाचित आमच्या बोलण्यानं काही लोकांचे मन दुखत असेल, पण ही वस्तुस्थिती आपल्याला टाळता येत नाही. आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टीवर पेपरफुटी सारखा जर गुन्हा ठरत असेल तर त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर व्यवस्थित आम्ही पाहतोय, त्याचं नियोजन केलं पाहिजे. आज आपण पाहतो का या सगळ्या भानगडीमुळं तुम्ही सांगतोय 3.5 कोटी विद्यार्थी प्रभावित झाले. 3 कोटीच्या समोर विद्यार्थ्यांना प्रभावित व्हावं लागलं. बस एक 2 मिनिटं. आणि म्हणून आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो. व्यापम घोटाळा झालाय, टीएटीचा घोटाळा, आता टीएटीची परीक्षा फुटली आणि 2 लाखाले पेपर गल्लोगल्ली वाटप व्हायला लागलाय. दादा भाऊ, तुम्ही तिथं दादागिरी दाखवून मला वाटते तुम्ही जर हातात दंडा घेतला तर याचा सफाई झाल्याशिवाय आणि अनेक गरीब गोरगरीब विद्यार्थ्यांचा आशीर्वाद तुमच्या नशिबी आल्याशिवाय राहणार नाही, अशा खऱ्या अर्थानं आम्हाला अपेक्षा आहे. ते तुम्ही करणार आहे याच्याबद्दल आम्हाला काही दुसरा आमचं काही मनात मतभेद नाही आहे. परंतु यावर एकदा सोक्ष आपण पाहतोय का कुठं ना कुठं विचार करून त्याची एक व्यवस्थित घडी बसवून आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ह्या परीक्षा ऑफलाईन कशा होईल याच्यावर आपण चिंतन मंथन केलं पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोग ऑफलाईन परीक्षा घेतं, अनेक राज्य ऑफलाईन परीक्षा घेतं, पण इथंच ऑनलाईन घेण्याची आम्ही का प्रकारची जबरदस्ती केल्या जातं? काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे? कोण त्याच्यामध्ये आम्ही पाहतो हे सगळं डोकं घालताय? यावर सुद्धा सभापती महोदय एक विचार होऊन त्याचं चिंतन मंथन करून कुठेही पेपर फुटणार नाही आयुष्यात याची हमी आम्हाला जर दिली तर तो विद्यार्थी जो आहे 20-20 वर्ष 10-10 वर्ष बिचारा अभ्यास करतोय. कसं राहतंय पुण्याला आम्ही पाहतोय. एका खोलीत जिथं 2 जण झोपू शकत नाही तिथं 3 जण राहतोय. सगळे संत आम्ही पाहतोय सोनं गिनं गहाण ठेवून वावरं विकून आम्ही पाहतो त्या परीक्षेला बसतोय. एक आशेचं किरण त्याच्यावर असते, त्याच्या डोक्यासमोर असतं आणि ते आशेचं किरणच जर पेपर फुटीमुळे तुटल्या जात असेल आणि ज्याच्याजवळ पैसा आहे तोच नोकरीवर लागत असेल तर मला वाटतं सभापती महोदय तुम्ही आम्ही सगळ्यांनी याच्यावर पुन्हा चिंतन मंथन करणं गरजेचं आहे. मला माहीत आहे वेळ झालेला आहे, पण मला ह्या अपेक्षा तुमच्याकडून किमान याची बैठक, किमान आपल्या दालनामध्ये काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं आहे पेपर फुटीचे प्रकरण थांबले पाहिजे, जो मेरिट आहे, जो गुणवत्ता आहे तोच तिथं नोकरीवर जाणार, अशा प्रकारच्या भावना तुमच्या आमच्या सगळ्याच्या मनात कसं येईल ह्या खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्या मागे अपेक्षा ठेवतोय सरकारकडून. जरी सरकारमध्ये जरी असलो तरी सत्यापेक्षा सत्य महत्वाचं असते. सत्ता महत्वाची नाही, सत्य महत्वाचं आहे आणि त्या सत्याच्या आधारे आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतोय.